इंद्रिय महाराज, इंद्रिय फार ताकदवान आहेत, फार ताकदवान. माकड गुतलं महाराज, इकलं त्या पकडणाऱ्या माणसाने आयुष्यभर गळ्यात दोरी काढून डुम 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 बोल. जादूगारीचे खेळ पाहतो ना आपण, आहे का नाही? गुतलं, आयुष्यभर स्वातंत्र्य गेलं माकडाचं. कशामुळं? इंद्रियामुळं. माशाचं उदाहरण दिलं. मासा कसा पकडतात? गळ लावतात, गळ पाण्यात टाकतात, आमिषाच्या मिशे गळगळी मासा फुटून या घसा मरण पावे. कितीतरी प्राण्यांचं महाराज, सगळ्या प्राण्यांचं, पोपटाचं उदाहरण कशासाठी सांगतो तुम्हाला आम्ही? इंद्रिय. मोक्ष पाहिजे ना, मोक्ष बाबा, मोक्ष पाहिजे ना तुम्हाला, मोक्ष पाहिजे ना. इंद्रिय ताब्यात धरा, इंद्रिय. महाराज फार अवघड आहे हो, प्रयत्न तर करा, पहिलं तर पाऊल टाका चांगल्या गोष्टीला. कीर्तनात कशासाठी आता आपण? चांगल्या गोष्टी कानावर पडतील, आपल्या साधू संतांची वचनं कानावर पडतील आणि ते ऐकून शहाणं व्हायचं. इंद्रियावर काय मिळवायचा? जय. सगळा नाही मिळवता आला तरी चालन, पण थोडा थोडा तरी. तू का म्हणे फार, थोडा तरी, थोडं तरी करा. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार. ताक तरी पाहिजे. थोडं थोड्या थोड्यापासून सुरुवात करा मारा. इंद्रियाचा जय. साधुनिया मन. ही तुकोबरायांनी ही फिलॉसॉफी सांगितली, तत्वज्ञान सांगितलंय महाराज. फिलॉसॉफी, तत्वज्ञान. तुकोबराय तत्वज्ञानाचे निर्मित आहेत. कसं? साधुनिया मन. मन सगळ्या इंद्रियाचा राजा कोण आहे? सकळा इंद्रिया मन हे प्रधान. सगळ्या याचा मनु राजा एक. देहपुरी तुकाया बंधूंचा अभंग आहे. राजा आहे मन, हा सगळ्याचा राजा आहे महाराज. आणि त्या मनाला ताब्यात ठेवायचंय. त्याला आत्मसंयम म्हणतात. काय म्हणतात? आत्मसंयम.